चंद्रकांत कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। चंद्रकांत सर, एक मोठा निर्णय, खरं तर प्रचंड अभिमान वाटावा असा क्षण। अगदी बरोबर आहे। आणि ज्यासाठी एवढी मोठी चळवळ उभारली गेली, सतत पाठपुरावा केला गेला, अनेक वर्ष अनेक संस्था वेगवेगळ्या पातळीवर, म्हणजे शिक्षणाचे तज्ञ, सांस्कृतिक क्षेत्रातली माणसं, राजकीय भाषेच्या संदर्भातली माणसं, सगळेच जण एकत्र काम करत होते। आणि अशा प्रकारे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं हा खरंच खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आहे। कारण भाषेच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने आपलं आतापर्यंत जे लढा चालला होता त्याला हे मोठं यश आहे। आणि याला हे नुसता निर्णय नाही, तर याच्या अनुषंगाने जी एक तयार होईल, कार्यक्रम पत्रिका तयार होईल, आचारसंहिता तयार होईल की काय काय नेमकं या अभिजात भाषेचा अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय काय करता येईल, याची व्याप्ती आपल्याला कलेच्या क्षेत्रामध्ये करावं लागेल। मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी चित्रपट या सगळ्या बाबतीतल्या गोष्टींमध्ये पण त्याचा समावेश आपल्याला करावा लागेल। आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर, एकीकडे मराठी शाळांची दुरावस्था याच्यावर बोलतोय, भाषेची दुरावस्था आपण बोलतोय, ही भाषा संपेल का असं वाटतंय, लिखाण संपत चाललंय असं वाटतंय आपल्याला। आणि या पातळीवर हा निर्णय होणं हे पुढच्या 2-3 पिढ्यांसाठीची खूप सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं। अगदी चंद्रकांत जी, ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिक्रिया देताय, कलेच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या भाषेचा वापर वाढवला जाईल किंवा जास्तीत जास्त नाटकं असतील, कविता असतील, साहित्य असेल, याची निर्मिती व्हायला सुद्धा मदत होऊ शकते। त्याच पद्धतीने व्यवहारामध्ये सुद्धा आपली मराठी भाषा वापरणं गरजेचं असेल। नाही, ती गरजेची आहेच आहे। फक्त त्याच्याविषयी काय झालं होतं की ते खूप अध्यारूत धरलं जात होतं आणि मग त्याचा एकीकडे राजकीय उपयोग पण केला जात होता। आता आपल्याला एकदा त्याला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला पूर्ण त्या भावनेने सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करता येईल की तुमच्या लिखित भाषेमध्ये, तुमच्या अगदी व्हॉट्सअप मेसेजमध्ये, तुमच्या व्यक्त होण्याच्या भाषेमध्ये तुम्ही मराठीचा वापर जास्तीत जास्त करा। आणि ज्याला आपण म्हणतो की भाषेविषयीचं काम, मुलांना शिक्षण देण्याविषयीचं काम याच मातृभाषेतलं, मराठीतलं। आणि कलेच्या क्षेत्रात तर मला असं वाटतं की मराठी नाटक, मराठी साहित्य या प्रांतात खूपच चांगल्या पद्धतीचं काम या बाबतीत चालू आहे। आणि त्याला पण याचा एक चांगला, त्याची जोड मिळेल, त्याचा पाठिंबा मिळेल समांतर पातळीवर असं वाटतं मला। अगदी चंद्रकांत सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही बातचीत केली यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।